भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेत फूट पाडण्यावरून केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे आपल्याच घरी साप पाळण्यासारखं असल्याचं ते म्हणाले। तर हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देत ही कारवाई पक्षनेते म्हणून नाही तर त्यांच्या फॅक्टरीमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे झाल्याचं ते म्हणाले। नाही, ते पक्ष म्हणून रडारवर आहे असं मला काय वाटत नाही, कारण मी बघितलं की त्यांचा जो कारखाना आहे आणि त्या कारखान्यातून जो व्यवहार त्यांच्या मुलाकडे त्या ठिकाणी झाला त्याच्यामधली जी काही अनियमितता आहे किंवा जो गैरव्यवहार झालेला आढळला आणि त्याची तक्रार झाली, त्या अनुषंगाने ती झालेली कारवाई आहे। ती पक्ष किंवा कुठला नेता म्हणून असं वाटत नाही। आणि अशा प्रकारे जर कुठे अनियमितता झाली असेल किंवा गैरव्यवहार झाला असेल तर अशा प्रकारच्या यंत्रणा काम करतात। गिरीश महाजनांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे। शिवसेना फोडण्याचं त्यांचं मिशन असेल, पण आम्ही काही भाजपमुळं शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही आहे। 2-2.5 वर्षामध्ये उद्धव साहेब घराच्या बाहेर पडले नाही। आम्हाला वर्षावर एंट्री नव्हती, आम्हाला मातोश्रीवर एंट्री नव्हती, आमच्या भेटी होत नव्हत्या, आमच्या कुठली कामं होत नव्हती। त्याच्यामुळे आणि शिंदे साहेबांवर केलेला अन्याय, त्याच्यामुळे हे सगळे लोक बाहेर उडले। आणि महत्त्वाचं कारण की काँग्रेस राष्ट्रवादी जिच्या समोर आम्हाला भविष्यात लढायचं आहे त्याच्यासोबत आम्ही राहून आम्ही घरामध्ये साप पाळल्यासारखं आम्हाला वाटत असल्यामुळं आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये विनाकारण गिरीश भाऊनी कोणी क्रेडिट घ्यायचा काही मतलब नाही आहे। देवेंद्र फडणवीस हे आपल्या मनातले मुख्यमंत्री असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी वक्तव्य केलं होतं। यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे। सोबतच त्यांनी राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडी कारवाई आणि आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने दिलेल्या नोटीसीवर देखील आक्षेप घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री श्री मुश्रीफ साहेब यांच्यावर ईडी आणि सीबीआय या दोघांनी संगनमत करून त्यांच्यावर, त्यांच्या मुलीवर, जावयांवर आणि परिवारावर ज्या पद्धतीने किरीट सोमय्यासारख्या उपटसुंब आणि उटपटांग लोकांच्या सांगण्यावरून आज कारवाई केली, मला असं वाटते कागलची जनता, कोल्हापूरची जनता प्रचंड याबद्दल रोष व्यक्त करते आणि ते साहजिक आहे। कुठलाही काही दोष नसताना शेवटी अनिल देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा ईडीला काही सापडलं नाही। आज 14 महिने त्यांना त्रास दिला, काही कारण नसताना त्रास दिला। मी स्वतः काल त्यांना भेटून आलो, कुठलाही आरोप सिद्ध झालेला नाही। नवाब मलिकांचंही तेच होणार आहे, संजय राऊत साहेबांचंही कुठं काही झालेलं नाही सिद्ध, त्यामुळे परत आले। एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही कितीही सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न तुम्ही केला, महाविकास आघाडीचे नेते शरण गेले नाहीत। देशमुख हे ठाकरे गटातील म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्तीय विश्वासातले आहेत। गुवाहाटीला त्यांना नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्याला भीक घातली नाही आणि तेव्हापासून सातत्यानं भारतीय जनता पार्टी विरुद्ध त्यांनी खमकी भूमिका घेतली। इतकंच नाही तर अकोला जिल्ह्यात अख्ख्या भाजपला उरून पुरणारी ते आमदार आहेत। आणि असं असताना त्यांना माहीत होतं ह्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस त्यांच्यासोबत आपण सरकार विरुद्ध बोलू तर हा त्रास होणार, त्याच्यामुळे 353चा एक खोटा गुन्हा पोलिसांकडून सत्तेचा गैरवापर करून आता या अधिवेशनाच्या काळात त्यांच्यावर दाखल केला गेला। त्यांच्याबद्दल वाईट साईड बोललं जातं, ते करप्टेड आहेत असं त्यांच्याबद्दल मिसमॅसेज दिला जातो। आणि आता एसीबीची नोटीस आली, कशाकरता? कोण्या एका माणसाच्या सांगण्यावरून जर एसीबीची नोटीस आली असेल, त्या माणसाचं कर्तृत्व पहा, तो माणूस नोटीस देणारा कोण आहे, काय आहे हे पण त्याच्या माध्यमातून आम्ही एकनाथ शिंदेंना मानत नाही असंच मेसेज त्यांनी दिला। स्वतः दस्तूरखुद्द चंद्रशेखर बावनकुळे एका कार्यक्रमात म्हणाले होते की आता इथून पुढे आपण देवेंद्रजींच्या पाठीशी राहिलं पाहिजे, कारण तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। आज नवनीत राणा बोलल्या की आमच्या मनातले मुख्यमंत्री कोण आहेत तर ते देवेंद्र फडणवीस आहेत। म्हणजे शिंदे साहेबांनी आता तरी जागरूक व्हावं। भारतीय जनता पार्टी हा एक ट्रॅप आहे। लहान पक्ष संपवण्याकरता, जसा प्रहार संपवण्याकरता ते निघालेत, इतर पक्ष संपवण्याकरता निघालेत, त्यांना विरोधी पक्षच नको आहे, तसा तुमचा शिंदे गट सुद्धा ते संपवतील। तुम्हाला लोकसभेची जागा देते तेवढं पाहिजे तेवढं। राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी बच्चू कडू यांच्या अपघातावर संशय व्यक्त केला आहे। विद्यमान सरकार विरोधात बच्चू कडू यांची जी भूमिका आहे ते या अपघाताचं कारण तर नाही ना, असा संशय मिटकरी यांनी व्यक्त केला आहे। काही दिवसांपूर्वी बच्चू भाऊंनी एक शंका म्हणजे हे व्यक्त केली होती की दिव्यांगाचं मंत्रालय आता मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं, आता तात्काळ मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, होत असेल तर सांगावं, नाही तर खुलं सांगावं। आणि बच्चू भाऊ कसं आहे, खुल्या मनाने बोलणारी व्यक्ती आहे। जरी आमचे राजकीय मतभेद असतील, जरी त्यांचा पक्ष माझा पक्ष वेगळा असेल, पण पालकमंत्री असताना त्यांनी दिव्यांगाकरता केलेलं काम मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे। असा व्यक्ती जो सातत्याने सरकारच्या बाजूला, सरकारमध्ये असताना सरकारच्या विरुद्ध बोलतो, ते व्यक्तीला एखादा 2 व्हीलरवाला येऊन उडवतो, गंभीर दुखापत करतो, या घटनेची चौकशी झाली पाहिजे। ज्या पद्धतीनं भाजपच्या एखाद्या नेत्याला खरचटलं
तर तुम्ही चौकशीची मागणी करता. त्याचप्रमाणे एखादा दिव्यांगाच्या नेत्याला किंवा शेतकऱ्याच्या नेत्याला अशा पद्धतीनं दिवसाढवळ्या तुम्ही टू व्हीलरनं उडवत असाल तर त्याची पण चौकशी झाली पाहिजे. मला सुद्धा यामागे शंका येते आहे. भारतीय जनता पार्टीने काही याच्यामध्ये कोणाकडून काही करून घेतलं का याची सुद्धा चौकशी या निमित्तानं झाली पाहिजे. अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होते आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची चर्चा रंगली असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटानं वंचित गटासोबत मिळून उमेदवार उभा केला. यातच शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज लिंगाडे यांनी आपण काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर केलं. आता काँग्रेस पक्षातर्फे विशेषतः प्रदेशाध्यक्षांकडून काय भूमिका घेण्यात येते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान धीरज लिंगाडे यांनी अमरावतीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगानं वऱ्हाडे मंगल कार्यालयात महाविकास आघाडीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे विभागातील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर यावेळी जोरदार शाब्दिक प्रहार करत केंद्रातील सरकारनं देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम केल्याचा आरोप केला. महाराष्ट्रातील अनेक योजनांप्रमाणे या सरकारनं निराधारांना संजय गांधी निराधार योजनेतून आर्थिक स्वरूपात मिळणारा आधार हा आता एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून देण्याचा भयंकर निर्णय देखील शिंदे फडणवीस सरकारनं घेतला असल्याचं ते म्हणाले. अमरावती जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार श्रीकांत भारतीय नामक व्यक्तीच्या तर्पण या संस्थेला हे कंत्राट देण्यात आलं असून आता ही संस्था राज्यभरातील निराधारांना पैशांचं वितरण करणार असल्याचं पटोले म्हणाले. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी शक्तीप्रदर्शन केलं. तर आपणावर कुणीही नाराज नसून एकमतानं मला उमेदवारी जाहीर झाली आहे. जे कोणी नाराज असतील त्यांना प्रत्यक्षात आपण भेटू आणि त्यांची नाराजी दूर करू. सोबतच शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू असं यावेळी धीरज लिंगाडे म्हणाले. महाविकास आघाडीचा विजय हो. महाविकास आघाडीचा विजय हो. अमरावती पदवीधर मतदारसंघातर्फे आज महाविकास आघाडीतर्फे आज सर्व आमच्या नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्व 5ही जिल्ह्याचे पदाधिकारी होते. त्यांच्या समक्ष आज आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी या ठिकाणी दाखल केलेला आहे. नाही, असं तर काही नाही, कोणी नाराज आहे असं काही मला वाटत नाही. कारण माझं नाव काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, प्रदेश प्रतिनिधी जेवढी आहे त्यांनी एकमताने माझं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्या ठिकाणी त्यामुळे कोणी नाराज असेल असं मला तर काही वाटत नाही. आणि असलंही तरी मी एकदा जर त्यांना भेटलो तर ती निश्चित नाराजी दूर होईल. पदवीधरांच्या अनेक समस्या आहे. मागच्या 12 वर्षापासून आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक निष्क्रिय माणूस या ठिकाणी काम करत आहे आणि त्यामुळे अनेक समस्या या ठिकाणी आहे. या सर्व प्रश्नांवर मला निश्चित मी हात घालेल आणि काम करेल. अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसनं बुलढाण्यातील धीरज लिंगाडे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतर काँग्रेसमध्ये बंडाचं निशाण फडकायला सुरुवात झाली. काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम प्रजापती यांनी बंड करत आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी आपला राजीनामा शहराध्यक्ष बपलू शेखावत यांना सादर केला. विधान परिषदेच्या जागांसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार असून या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अमरावती पदवीधर मतदारसंघातील ही निवडणूक अतिशय चुरशीची बनली आहे. तसं पाहता या जागेसाठी भाजपतर्फे डॉक्टर रणजित पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासह अनेक उमेदवारांनी देखील अर्ज सादर केले आहे. दरम्यान बुलढाणा शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज लिंगडे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून आपण काँग्रेसचे उमेदवार असल्याचंही जाहीर केलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या जागेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. मात्र आता धीरज लिंगडे यांनी स्वतःहून आपली उमेदवारी जाहीर करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. 2 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी धीरज लिंगडे यांना पदवीधर मतदारसंघाची तयारी करण्याचे आदेश दिले होते आणि तेव्हापासून धीरज लिंगाडे निवडणुकीच्या तयारीला लागले होते. आता महाविकास आघाडीच्या वतीनं इथे कोण उमेदवारी अर्ज दाखल करतो हे पाहण्यासारखं असेल. अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून स्वतंत्र उमेदवार जाहीर करून त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी वंचित प्रदेश स्तरावरील नेते मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती. राज्यात सध्या पदवीधर निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.
राज्यात विविध जिल्ह्यात 30 जानेवारीला निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपकडून डॉक्टर रणजित पाटील, प्रहारकडून किरण चौधरी आणि काँग्रेस महाविकास आघाडीकडून धीरज लिंगाडे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक डॉक्टर अनिल अमलाकार हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर यापैकी अनेकांनी गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. वंचितचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला उमेदवारी दिली असून पदवीधरांना न्याय देण्यासाठी आपण यथोचित प्रयत्न करणार असल्याचं प्राध्यापक डॉक्टर अनिल अमलकार यांनी यावेळी सांगितलं. बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी मला पदवीधरांच्या प्रश्नावर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आज पाचही जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, येथे राज्याचे सर्व पदाधिकारी सर्व आम्ही सोबत येऊन आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना जे अपेक्षित आहे की या पदवीधरांचे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी निश्चितच हा जो लढा आहे पदवीधरांचा, हा मी एक चांगल्या प्रकारे आपल्या अमरावती पदवीधर मतदारसंघामध्ये ताकदीने उभा करू आणि सर्व पदवीधरांना न्याय देण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू. बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं जिजाऊंच्या 425व्या जयंतीनिमित्त राजमहालात जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. राजे लखुजी जाधव यांच्या वंशजांनी जिजाऊंची पूजा केली. यावेळी जिजाऊ भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची 425वी जयंती त्यांच्या माहेरी आणि त्यांचं जन्मस्थळ असलेल्या बुलढाण्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. यावर्षी जन्मोत्सवाची सुरुवात गुरुवारी सकाळी 6 वाजता जिजाऊ जन्मस्थळी आरती आणि पूजन करून करण्यात आली. जय जिजाऊ. आपल्या सर्व मंडळीला जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची 425वी जयंती आहे आणि या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जिजाऊ माँसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. पूर्ण जगभरातनं जिजाऊचं दर्शन घेण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी येत आहेत आणि एक वर्षभराची ऊर्जा माँसाहेबांचं दर्शन घेऊन या ठिकाणाहून लोक घेऊन जात आहेत. ज्या मातेनं छत्रपती घडविले त्या मातेच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी लावून एक वर्षभराची ऊर्जा आपण या ठिकाणून घेऊन जावी आणि आपल्या कार्यामध्ये यशस्वी व्हावं, असंच आमच्या सर्व राजे जाधव परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ. जय राजमाता जिजाऊ यांची 425वी जयंती बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यातच माजी मंत्री रणजित पाटील आणि खासदार प्रतापराव जाधव हे देखील सिंदखेड राजा इथं पोहोचले होते. जय शिवराय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा आज जन्मदिवस. आज संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही तमाम शिवभक्त आणि जिजाऊ भक्त आज या ठिकाणी जिजामातांना वंदना देण्यासाठी या ठिकाणी येतात. या जिजामातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आणि ज्या छत्रपती शिवरायामुळं आज हिंदवी स्वराज्य या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये निर्माण झालं. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारांचा वसा किंवा आदर्श बाहेरच्या देशामध्ये सुद्धा घेतला जातो. या शिवाजीला घडवणारे ही आदर्श माता आज तिच्या दिवसाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरीप हंगाम हातातून गेल्यानं ही तूट रब्बीमध्ये भरून निघेल अशी अपेक्षा बळीराजाला होती. मात्र विहिरी, तळे आणि बोरवेलमध्ये पाणी असूनही विजेअभावी ते आपल्या पिकांना पाणी देऊ शकत नाही आहेत. त्यामुळं वीज संकट कधी संपणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कुरुम परिसरात सतत खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतोय. वीज अभावी शेतात पिकांना पाणी पुरवठा करता येत नाही. परिणामी शेतातील पिकं पाण्याअभावी सुकू लागली आहेत. याकडे वीज वितरण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय. 24 तासातून शेतकऱ्यांना केवळ 8 तासच वीज पुरवठा करण्यात येतो. त्यातूनही कित्येक वेळा मीटरवर लोड येण्याचं कारण पुढे करून प्रत्येक फीडरवर टप्प्याटप्प्यानं वीज खंडित ठेवण्यात येते. त्यातच अनेक वेळा ओव्हरलोड डिप्यांमुळे वारंवारचा वीज पुरवठा खंडित होतोय. खंडित झालेला वीज पुरवठा वीज वितरणचे कर्मचारी कधीच सुरू करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना विजेची वाट पाहावी लागते. कुरुम परिसरात सबस्टेशनजवळील डिपीत वारंवार बिघाड होत असल्यानं रोहित्र जळल्या जात आहे. 3 महिन्यात वितरण विभागाकडून 4 ते 5 वेळा रोहित्र दुरुस्ती करून बसवण्यात आलं तरीही काही फायदा होत नाहीये. तर विजेअभावी बागायती पिकं देखील सुकू लागली आहेत.
अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे भगोरा इथं अनेक वर्षांपासून सर्रास गौण खनिज उत्खनन होत आहे. मात्र महसूल विभागानं याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. या भूखंडामध्ये जमीनधारकांना अवैध उत्खनन केलं हे उघड झाल्यानंतर महसूल प्रशासनानं दंडात्मक कारवाई केली नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जमीनधारकाला शासकीय नियमानुसार अवैध झालेल्या उत्खननासाठी 18,90,96,96 रुपये दंड ठोठावण्यात आला होता. मात्र तो न भरता जमीनधारकानं गट क्रमांक 96 मधील उत्खननानं निर्माण झालेला खड्डा भरण्यासाठी त्याच्याच मालकीच्या गट क्रमांक 98 मध्ये पुन्हा अवैध उत्खनन सुरू केल्याचा प्रताप केला आहे. ही व्यक्ती एक गुन्हा लपवण्यासाठी दुसरा गुन्हा करत असल्याचं निष्पन्न झालं तरीही तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना याची भनक का लागली नसावी असा प्रश्न गावकरी उपस्थित करतायत. यात सर्व गौडबंगाल असल्यानं याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल वाचवावा आणि मौजे अनभुरा येथील तालुका महसूल प्रशासनानं भूखंड धारकांवर झालेला दंड वसूल करण्यासाठी शासन स्तरावर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी HP तुमोड यांनी एका खासगी अनुदानित शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा दर्जा तपासण्यासाठी शाळेला आकस्मिक भेट दिली. दरम्यान ते 7वीच्या वर्गात चक्क विद्यार्थी म्हणून बसले होते. बुलढाणा जिल्हाधिकारी HP तुमोड यांनी शहरातील खासगी अनुदानित असलेल्या एडेड हायस्कूलमध्ये अचानक भेट दिली. दरम्यान ते 7व्या वर्गात विद्यार्थ्यांसोबत डेस्कवर बसले. त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी गौरी सावंत देखील बसल्या. त्याचवेळी शिक्षिका मंगला जावरकर यांच्याकडून गणित विषयाची तासिका सुरू होती. आपल्यासमोर जिल्हाधिकारी बसले असताना देखील शिक्षिका मंगला जावरकर यांनी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवणं सुरूच ठेवलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून देण्यात येणाऱ्या शिक्षणाचं निरीक्षण केलं. साहेब अचानक आणि अनपेक्षित वर्गामध्ये येऊन बसलेत. मला कोणतीही कल्पना नव्हती. माझं टीचिंग सुरू होतं आणि नेहमीप्रमाणे मी शिकवतच होती. साहेब आलेत याची थोडीशी धाकधूक वाटतच होती, पण मी नेहमीप्रमाणे शिकवत होती आणि माझे विद्यार्थी माझ्यासमोर बसलेले होते. मी त्या विद्यार्थ्यांनाच डोळ्यासमोर लक्ष ठेवून माझं शिकवणं सुरू होतं आणि त्यामुळे मी अगदी निश्चिंत होती. ती तासिका संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या प्रगतीची आणि इतिहासाची माहिती घेतली. शाळेचे विविध पर्यावरणीय उपक्रम, शाळेतील विविध खेळ तसंच इतरही विषयांवर विद्यार्थ्यांना अगदी मनमोकळेपणाने विचारणा केली. इमारत आणि एकूण परिसराचंही त्यांनी कौतुक केलं. यावेळी एडेड हायस्कूलचे मुख्याध्यापक धनंजय किंबहुने सर यांनी हायस्कूलमध्ये शिक्षकांच्या कमतरतेची चर्चा केली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्याचं मुख्याध्यापकांनी शॉल श्रीफळ देऊन स्वागतही केलं. तर त्या शाळेतील शैक्षणिक कामकाजाविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. अशा प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांकडून चक्क विद्यार्थी बनून शिक्षकांकडून देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा दर्जा तपासणारे जिल्हाधिकारी HP तुमोड हे पहिलेच जिल्हाधिकारी ठरले असावे. जिल्हाधिकारी साहेब यांनी आमच्या शाळेला अचानक भेट दिली आणि भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेत असताना वर्ग 7वीमध्ये गणिताचा तास सुरू होता. तर त्या वर्गामध्ये जाऊन शिक्षक कसे शिकवतात, विद्यार्थी कसे शिकतात याचा अनुभव त्यांनी घेतला. त्याचप्रमाणे शालेय परिसरातील स्वच्छता, शालेय शिस्त आणि शाळेची असणारी गुणवत्ता याबाबत जिल्हाधिकारी महोदयांनी कौतुक केलं. त्याचप्रमाणे शाळेची असणारी कमतरतेच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी शिक्षक आमच्या शाळेत कमी आहेत ती समस्या आम्ही जिल्हाधिकारी महोदयासमोर मांडली. या तक्रारीची योग्य अशा प्रकारची दखल घेतली जाईल आणि ही समस्या सोडवली जाईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारनं आश्वासनांची पूर्तता न केल्यानं अकोल्यातील अकोट बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 132 मोबाईल शासनाकडे परत केले. शासनानं योग्य निर्णय घेतले नाही तर 26 जानेवारी रोजी राज्यव्यापी संप पुकारणार असल्याचं राज्य संघटन अंगणवाडी युनियन आयटकनं एका पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. शासनानं ऑनलाईन कामकाजासाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल कुचकामी ठरले आहेत. या मोबाईलची वॉरंटी संपली असून ते हँग होणं, बंद पडणं, डिस्प्ले जाणं असे प्रकार घडतायत. मोबाईल दुरुस्तीचा 4 ते 5 हजारांचा भुर्दंड अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच बसतोय. या प्रकाराला त्रासलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी असे मोबाईल परत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन अद्यापही पाळलं नाहीये. केंद्र सरकारनेही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 350 वेतन, PF, ESIC विमा लागू करणार असंही आश्वासन दिलं होतं. तेही अद्याप पाळलं गेलं नाहीये. त्यामुळे आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियननं विविध घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. बिहारमध्ये नुकतीच स्वतंत्र जातनिहाय जनगणना सुरू झाली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा OBC जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झाला आहे. अशात महाराष्ट्रात देखील इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करावी अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेनं केली आहे.
देशातील अनुसूचित जाती जमातींची जातवार जनगणना करून 150 वर्षे होत आलेली आहेत. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारनं फक्त अनुसूचित जाती आणि जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचं धोरण स्वीकारलं. यातून मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले. 1994 साली केंद्र सरकारनं नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला तिसऱ्यांदा पटवून दिलं. वर्ष 2000 मध्ये राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार सदस्य समीर भुजबळ, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासह 100 खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला. त्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रयत्न केले होते. त्यातून 2011 ते 14 मध्ये केंद्रानं सामाजिक आणि आर्थिक जातगणना केली. मात्र याची आकडेवारी राज्यांना दिली नाही असा आरोपही यावेळी करण्यात आला. आमची सगळी ओबीसीच्या वतीनं महात्मा फुले समता परिषद, वंचित बहुजन आघाडी तसेच सर्व माळी महासंघ आणि या ओबीसीत आलेले सर्व घटक यांची एकच मागणी आहे की या केंद्र व राज्य सरकारने जे जनगणना आहे ही जातीच्या आधारे करावी आणि किती लोक आमच्या ओबीसीमध्ये येतात याचा आकडा आपल्याला स्पष्ट होईल आणि तो जाणून केला जात नाही का किंवा हा आमचा जो आक्षेप आहे तो तर आहेच, परंतु हा आक्षेप त्यांनी आम्हाला जातीय जनगणना करून दूर करावा ही अपेक्षा घेऊन आम्ही आज इथं निवेदन देण्याला आलेलो आहोत. अकोला बुलढाणा बुलेटिनमध्ये बस इतकंच. नमस्कार.